गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू आहे। असं असताना पुण्यातल्या पवार काका पुतण्यांच्या मनोमिलनाच्या भेटीची ही चर्चा रंगली। आज पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते। महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी 2.5 तास बैठक पार पडली। यावेळी शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसले होते। गेल्या पंधरवड्यामध्ये 2 वेळा ही भेट झाल्यामुळे पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे। तर पुण्यात शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर राहील। तर ही काही या 2 नेत्यांची पहिलीच भेट नाही आहे। याआधी शरद पवार आणि अजित पवार कधी कधी एकत्र आलेले होते, पाहूया। 21 एप्रिलला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी हे दोघे एकत्र आले। साखर संकुलमधील बैठकीच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आले। आजच्या एकाच दिवसात या 2 वेगवेगळ्या बैठका झाल्या। यापूर्वी 6 एप्रिलला जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानंही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं दिसलं होतं। तर 12 एप्रिलला साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी हे दोघे एकत्र आले। तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही असा सूर सर्वपक्षीय नेते आळवत आहेत। ते एकत्र आलेलेच आहेत। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्याप्रतिष्ठान नाही एकत्र यायला, आमच्याकडे काहीच नाही आहे। की एकत्र आलो या कारणासाठी आणि आम्ही एका बंद खोलीआड बसलो, जयंतराव बसले, अजितदादा बसले, पवार साहेब आले, असं आमच्याकडे नाही आहे। मी तर अगोदर सांगितलं सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे। मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष, म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर, आणि इथे पण 30 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला। ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। कुटुंब म्हणून नाही, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।